सकाळी मतदानाला जाऊन आलेलो आहे आम्ही. मतदान केलेलं आहे. 8:45लाच गेलेलो होतो आम्ही. इथं सुमितचंच बाकी राहिलेलं आहे. सुमितचं इथं स्ट्रॉबेरी शाळेत आहे आणि आमचं केब्रिजला होतं इंदिरानगर. तर चला आलो आहे मतदान करून आम्ही दोघं. आता सुमित एकटाच बाकी राहिलेला आहे. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही सकाळी आज आहे ना 8:30 8:45लाच गेलेलो होतो मतदान करायला. मतदान वगैरे करून आलेलो आहे. आता सुमितला आहे ना त्याचं दुसऱ्या शाळेत होतं आणि आमचं दुसऱ्या शाळेत होतं. तर मग आमचं इंदिरानगरला होतं ना, तर आम्ही सकाळी जाऊन आलो आणि सुमितला इथंच स्ट्रॉबेरी शाळेत आहे फाट्यावर. तर मग सुमितला ते घेऊन गेलेले आणि डॉक्टरांनी पण सुमितला ना बोलवलेलं होतं. तर त्यामुळं मग हे गेलेले सुमितला म्हणे मतदान पण करायला घेऊन जातो त्या शाळेत आणि तसंच याला दवाखान्यात पण दाखवून आणतो म्हणे. तर डॉक्टरांनी बोलवलेलं होतं, तर मग तिकडं पण जाऊन येतो म्हणे मी. मग तोपर्यंत आवरून ठेव. तर मग माझं आहे ना धुणं भांडे वगैरे करून हे बघा, फरची वगैरे पण पुसून झाली. सगळंच काम आवरलेले माझं आज. हे बघा, चहा पाण्याचे भांडे वगैरे होते ना, तर ते पण घासून काढले. धुणं पण झालेले. मोटर चालू केलेली. हे बघा, भांड्याची पाटी इथं ठेवलेली आहे आणि मोटर चालू केलेली आहे. वरची टाकी पण भरून घेते आणि हे बघा कपडे पण धुवून झालेले. कपडे वगैरे पण धुवून झालेले माझे. हवा सुटली जरा आहे ना, हवा सुटल्यासारखं झालं. तर ते येतील आता. ते मला म्हणे तू आवरून ठेव तोपर्यंत, आम्ही तिकडनं जाऊन येऊपर्यंत. आणि आज आम्हाला कुठं जायचं आहे, तर आज आहे ना आम्हाला मिसळ खायला. किती 1 वर्ष झालं असेल. 7 डिसेंबरला माझा बड्डे होता ना, तेव्हा सुमितन मी गेलेली होती. हे ड्युटीवर होते. सुमितन मी गेलेली होती मिसळ खायला, साधना मिसळला. तर आज पण आम्हाला मग आता कधीच यांना सुट्टी पण नाही आहे. तर मग आज सुट्टी पण आहे ना, तर कुठंतरी जायचं होतं आम्हाला. म्हटलं बाहेरून फिरून आलं का थोडंसं फ्रेश वाटेल, कुठंतरी जाऊ. पण हे म्हणे मी 8-9 दिवसापासून ड्युटी करतोय. सुमित आजारी पडायच्या म्हणजे दीपावळीच्या वेळेस 2 दिवस सुट्टी होती फक्त यांना, 2-3 दिवस. आणि दीपावळीची कशी धावपळ तर चालूच राहते काम आवरायचं वगैरे म्हटल्यावर. मग तेवढे 2-3 दिवस तर काम म्हणजे असं हे आणायचं ते आणायचं, दीपावळीची तयारी खूप सारी राहते. त्यामुळं मग ते थकून गेलेले होते तेव्हा बी. आणि मग त्याच्यानंतर आहे ना 2 दिवस सुट्टी होती, तर 2 दिवस गावाला परत. मग 5 दिवस सुट्टी होती. 5पैकी मग 3 दिवस इथं होते आणि 2 दिवस मग गावाला गेलेले होते. तर तिकडनं आल्यावर जशी ड्युटी चालू झाली तशी काही परत सुट्टी नाही. आणि सुमितला बरं नव्हतं वाटत, त्यामुळं तो पण दवाखान्यात होता. ती पण धावपळ वगैरे कंटिन्यू धावपळ झाली या 8-10-12 दिवसापासून, दीपावळीपासून आल्यापासून. त्यामुळं मग ते म्हणे मला ना आज आराम करू दे, फक्त मिसळला घेऊन जाईल म्हणे तुम्हाला मी आज. तर मग आज आम्हाला मिसळ खायला जायचं आहे, साधना मिसळला. तर मग म्हणे तिकडनं आलो का मग आराम करून पुढच्या रविवारी वगैरे कुठंतरी जाऊ म्हणे आपण फिरायला. मग सुमित म्हणे चला जाऊ द्या, मग आपण ना आज मिसळला जाऊ. तसंच बालाजी मंदिरात जाऊ, तिथं बालाजी सोमेश्वरच्या जवळ आहे. तर मग तिकडं पण जाऊ आणि तिथून आलं का मग संध्याकाळी वाटल्यास एक नाशिकला चक्कर मारू, म्हणजे मग थोडंसं फ्रेश वाटेल म्हणजे. तर चला आता मी त्यांची वाट बघते आहे. झालं आहे माझं आवरून सगळं ते, मग जाऊ. 10 वाजता 10-10:30ला डॉक्टर येतं. तर आता 11 वाजलेले, बघू आता ते आल्यावरच निघू मग. तर चला बोलते मी आता, तिकडे गेल्यावरच बोलेल. केलं का रे मतदान सुमित? गर्दी होती का? नाही ना. चला आता आवरा मग. काय किती 11:15 झाली, 11:20 होत आले. चला. निघालेलो आहे आम्ही मिसळ खायला.
थोडा चेंज झाला आमचा. साधनाला जायचं होतं पण मग ये म्हणे जाऊ पेरूच्या वाडीला, तिथं पक्षी वगैरे पण राहतात आणि लांब भरपूर वाटतं. ते कसं जवळ होतं साधना मिसळ मला, पण हे भरपूर लांब वाटतंय. तर चला चाललोय आता आम्ही पेरूच्या वाडीला. ते बघा मस्त हिरवगार आहे, शेती वगैरे, पाण्याचा भाग आहे हा इकडचा, त्यामुळं सगळीकडे असं भाग आहे दिसतंय. पहिले आम्ही एकदा आलेलो होतो ना तर रस्ता खूप खराब होता. आता हा असा रस्ता आहे ना याच्यापेक्षा खराब होता. हा एवढाच पट्टा थोडासा खराब दिसतोय आहे ना, नाही तर रस्ता झालेला आहे आता. तेव्हा तर हिंडून फिरून गेलेलो होतो, बोर झालं होतं तेव्हा तिथं पोचता. आता रस्ता झालाय त्यामुळं मग चाललोय आम्ही तिकडेच मिसळ खायला. हा ही कोणती आहे, अण्णाचा वाडा. भरपूर मिसळ झाले आहे ना आता इकडं. काय हौशेला मोल नाही, लोक लांब लांब जातात मिसळ खायला. आम्ही पण त्यातलेच एक. इथं घासभर खायचं आणि कोसभर जायचं एवढं लांब. हा आली गिरणार आहे मखमलाबाद. पुढे येऊ वाटतं. कोण हा पेरूची वाडी बरोबर इथे. सॉरी भरपूर गर्दी आहे मिसळला. इथं पार्किंग आहे. रस्ता चांगला आहे यावेळेस त्यामुळं काय वाटलं नाही. पोचलेले आम्ही आणि गर्दी. इकडं 2 व्हीलर पार्किंग आहे आणि इकडं 4 व्हीलरची पार्किंग. एंट्री इथं कॅलेंडर विकायला आलेले पानी में निकलने का नाम नहीं ले रहा था. मस्त एंट्रीला तिथं तुळशी वृंदावन. पहिले आम्ही तेव्हा आलो ना तेव्हा पान वगैरे नव्हतं, आता पान वगैरे. हे बघा इथं पानाचं स्टॉल आहे. तर आम्ही याच्या अगोदर आलेलो होतो ना तेव्हा काही इथं पानाचं स्टॉल वगैरे नव्हतं. आता बरंच सुधारणा झालेली आहे त्यामुळं गर्दी पण भरपूर वाढते इथं आता. बघा पेरूची आईस्क्रीम आहे हे इथं. घरगुती पद्धतीनं बनवलेले लोणचे. आता काय भाव आहे पेरू? आले का घेऊ ना मध्ये जाताना. दाखवा बरं. बागातलेच आहे का? मस्त लागतं. पेरूची वाडी. इथं झोके बिके लावलेले आता. पहिले नव्हतं एवढं आहे ना, आता भरपूर सुधारणा केली इथं. गर्दीच तेवढी वाढायला लागली त्यामुळं काय.
लहान मुलांना खेळायला घसरगुंडी पण आहे इथं. खूप खेळणे वगैरे पण लावलेले आता इथं. पहिले नव्हते असं, आता भरपूर सुधारणा केली. गर्दी जशी वाढायला लागली ना तशी भरपूर सुधारणा केलेली. पर हेड 100 रुपये तिकीट आहे. पक्षाच्या याच्यामध्ये यायला पर हेड 100 रुपये तिकीट आहे. तर कमी करणार काही थांबतं बाहेर बघा. शामरुख म्हणता ना. इससे बड़ा होता है. मयूरमाळी, सचिन बाबरे, अक्षय गावी, मोरकाळे, योगेश घोडे, सागर वर्गे. असे का बरं वाटते सांगा ना. बघितले ना आपण. चांदीचा तितर. चांदीचा तितर. मस्त आहे. हा ग. भारी आहे का. इकडं काळे ससे पण आहे बघ. इकडं बघ बदक. आमच्या इकड नाही पण हे बघ इकडं बघ. बघ इकडं बघ.
हा. 2 आहे ना? नाही रे 2 नाही, मस्त तिकडं खेकडे पण ठेवलेले आहे. आणि हे बघा इथं एक कासव, हे मोठं आहे ना, हे छोटं आहे एक. हम्म. म्हणजे बऱ्यापैकी आहे. ते बघ तिथं पण हा. हे बघ, हे छोटे छोटे चिमण्या आहे ह्या इथं. हे बघा असं आहे. झेब्रा फिंच म्हणता याला. हे बघा इथं ना माझ्या या माणसाच्या पाठीमागे ना नकली साप पण आहे. आणि सुमितचं चाललं मम्मी जाय म्हणे तू इथे आहे ना, हा रंगीत करडा आहे तो हातावर घे म्हणे. तर त्यांनी नंबर लावलेला होता, पण त्यांना म्हटलं थांबा आमचा मिसळा नंबर आलेला आहे, मग मी घेते पहिले. तर मग ते हातावर घेतलं. मला तर खूप भीती वाटत होती तो हातावर घ्यायची. हे बघा किती मोठा आहे. माणसाळलेली पक्षी आहे. असं हातावर वगैरे घेतलं ना तरी काही नाही करत. पण मला भीती वाटते तेवढं पक्ष्यांना घेतलं नाही हातावर. काय होतं ना तिला घेतलं. मिसळ खायला आमचा नंबर आलेला होता, त्यामुळं मग ते नाव अनाऊन्समेंट झालं. मग गेलो आम्ही पुढे. काही पक्षी मी हातावर घेतले नाही. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये काही क्लिप ॲड करते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. धन्यवाद.